नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की फक्त ॲनलायझर न्यूज, ॲनलायझर लोकनीती, ॲनलायझर डिवाइन आणि ॲनलायझर हिंदी हे 4 चॅनल्स आहेत. फक्त एकाला कुणाला सबस्क्राईब करून होणार नाही, सगळ्यांनाच तुम्हाला करावं लागेल. शौनक नमस्कार. नमस्कार. आपण गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका वेगवेगळ्या दिशेनं आता पुढं नेत आहोत. आणि आता नुकताच जो विषय ताजा समोर आलेला आहे गरमीचा. उन्हाळा आता संपत आलेला आहे, पण ह्या उन्हाळ्यामध्ये गरमीनं जे प्रचंड हैराण केलं आणि त्याच्यामध्ये अर्बन हीट आयलँड नावाची जी तुमची संकल्पना आहे, सोशल मीडियात आणि ह्याच्यावरतीची खूप चर्चा झाली की शहरामध्ये जी काही विकास कामं केलेली आहेत किंवा मोठे रस्ते आपण बांधले, प्रकल्प केले, ह्याच्यामुळे काय झालं असेल तर गरमी वाढली, तापमान वाढलं. आणि हे तर आणि आता नुकताच जागतिक पर्यावरण दिवस पण होऊन गेलेला आहे. आणि तेव्हा सगळ्यांचं एक लाडकं मत होतं, सिमेंटचा रस्ता बांधला मग पाणी खाली मुरत नाही, मग तुम्ही निसर्गाच्या विरोधात जात आहात, तुम्ही एसीचा वापर जास्त करता, अमुक तमुक वायूचा वापर होतो, त्याचा काय असं सगळं तुम्हाला कितीतरी वर्षापासून तुम्ही ऐकता. आणि वारंवार हे सांगितलं जातं की शहरामध्ये कसं तापमान वाढलेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये गावं कशी छान आहेत, बाकीचं सगळं वर्णन केलं असतं. प्रत्यक्षामध्ये सगळ्या सायंटिस्टनी पण त्याच्यावरती अभ्यासपूर्ण मांडणी केली की तापमानच वाढ झालेली त्याची वेगवेगळी कारणं आहेत. जसं भारतामध्ये पाऊस पडतो त्याच्यातलं एकही कारण भारतातली झाडं नाही आहेत. संपूर्णच्या संपूर्ण गोवारीकरांनी जे मॉडेल डेव्हलप केले 17च्या 17 त्याची जी निकष आहेत ते भारताच्या बाहेरचे आहेत. भारतीय मान्सून हा पूर्णपणे भारताच्या बाहेर जी सगळी एकूण पर्यावरणीय बदलाची जी काही घडामोडी होतात, बदल घडतात, त्याच्यावरती तो मान्सून अवलंबून आहे. त्यात स्वाभाविकच तापमान सुद्धा ही जागतिक असं फिनॉमिना आहे, जागतिक ही गोष्ट आहे. एखाद्या ठिकाणचे 2, 4, 5, 25 झाडं, रस्ते आणि हे असं काही विज्ञानाच्या दृष्टीनं तरी असू शकत नाही, पण आपण त्याचं नीट व्यावहारिक असं उत्तर घेऊयात. शौनक, ही जी संकल्पना आणि विशेषतः हे सगळे जे डावे आहेत हे जाणीवपूर्वक पसरतात, ह्याच्या बाबतीत आम्हाला थोडासा खुलासा पाहिजे आहे की शहरातलं तापमान वाढते ही गोष्ट खरी आहे का, आणि त्याला शहरातल्या माणसाची राहणीमान, तिथले रस्ते, तिथला विकास, तिथले कारखाने, तिथले उद्योग ह्या गोष्टी जबाबदार आहेत. नमस्कार. अर्बन हीट आयलंड ही जी संकल्पना नगर रचनेमध्ये आहे ती मुळात अशी आहे की समजा आपण एखाद्या शहराचा म्हणा किंवा पूर्ण देशाचा नकाशा घेतला आणि कुठे कुठे किती तापमान आहे का ठराविक वेळी असं काहीतरी तो नकाशा बनवला, तर सगळ्यात जास्त तापमान येतं ते कुठल्याही शहराच्या गाभ्याच्या आसपास. त्याला म्हणतात अर्बन हीट आयलंड, कारण असं ते लाल रंगाचे आयलंड्स बनल्यासारखा तो ठिपक्यांचा नकाशा तो दिसायला लागतो. अर्बन हीट आयलंड ही संकल्पना खरी आहे का? नक्कीच खरी आहे, ती नाकारण्याचं कुठलंही कारण नाही. अर्बन हीट आयलंड बनतात आणि या उन्हाळ्यामध्ये खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये, काही दशकांमध्ये सगळ्यात जास्त गरमी सगळ्यांना जाणवली. त्याच्यावरून सोशल मीडियावरती बरे वाईट मतप्रवाह बऱ्यापैकी कार्यान्वित झाले. आणि ह्या प्रवाहांचा एक मुख्य रोग हा होता की मागच्या एका दशकामध्ये भारताने इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला जी काही प्रगती केली आहे त्या प्रगतीमध्ये जी काही झाडतोड, वृक्षतोड जी काही झाली, जमिनीची धूप झाली, त्या सगळ्यामुळं यावर्षीची गरमी वाढली असा काहीसा तो मतप्रवाह होता. नगररचनाकार म्हणून ह्या सगळ्या चर्चा बघत असताना मला ह्या विषयाचा विद्यार्थी म्हणून बघताना खरं तर हे जाणवलं की ज्या गोष्टीसाठी आपल्याला खरं तर खूप अभिमान वाटायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल आपण अभिमान वाटणं सोडा, आपल्या देशातल्या तंत्रज्ञांना, आपल्या देशातल्या इंजिनियर्सना याबद्दल शुभेच्छा देणं, त्यांचं मोराल वाढवणं, यासाठी समाज म्हणून, नागरिक म्हणून काही करणं बाजूला राहू द्या. उलट तुम्ही जे काही चांगलं काम करताय त्यामुळं बघा कशी आमची गरमी वाढत चालली आहे. मुळातच भारतीय जनमानस, आणि मागेही आपण बोललो होतो की मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी वाङ्मय या सगळ्यामध्ये शहरं कशी नालायक आहेत, शहरात राहणारे लोक कसे वाईट असतात, व्हिलन्स असतात, इंडस्ट्रियलिस्ट कसे 2 नंबरचाच पैसा कमवतात, अशी काहीतरी एक मानसिकता आपली बनवत आणली गेली ठराविकपणे. त्या सगळ्याच डिबेटचा हा कंटिन्युअस पुढचा पार्ट आहे असं मी या सगळ्याकडे बघतो. खरं तर मुद्दा माझा हा आहे, अर्बन हीट आयलंड्स आहेत का? नक्की आहेत. अर्बन हीट आयलंड्स वाढतात कशी? कारण एक सलगपणे एकच शहर मोठं होत जातं, त्याच्यामध्ये ही हीट सिंक होऊ शकेल असे जे काही ग्रीन पॅचेस असायला पाहिजेत, मोकळ्या जागा असायला पाहिजेत, किंवा कधी कुठे समुद्र असायला पाहिजे, कुठे नदी असते, कुठे झाडांचा एखादा रिकामा पडलेली जमीन असते, ह्यातलं कुठलंच काही आपल्या शहरांमध्ये आपण शिल्लक ठेवलं नाही. म्हणून कंटिन्युअस गरमीचा तो एक टप्पा मोठा होत जातो. शिवाय सर्वसाधारणपणे हाय डेन्सिटी हाऊसिंग एरियाजमध्ये
एका समान उंचीच्या इमारती सगळीकडे बनलेल्या असतात, त्यांच्यामधनं वारं वाहूच शकत नाही, वारं ह्या सगळ्याच्या वरून व्हायला लागतं. त्यामुळं खालचा जो स्तर असतो तिथे ती गरमी एक प्रकारे अडकून पडते आणि मग हे एकंदरच सगळीच गरमी वाढते आणि अशा प्रकारे अर्बन हीट आयलंड बनतात. हे सगळं सत्य आहे, खरं आहे. याच्यामध्ये सिमेंट रोड असणे आणि डांबरी रोडपेक्षा जास्त गरमी वाढते का, थोडाफार तोही मुद्दा खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे. पण याच्यामध्ये डांबर की सिमेंट ह्या चर्चेपेक्षा रस्त्यावर फक्त आणि फक्त सिमेंट ओतलं की झाला का रस्ता, त्याच्या आजूबाजूला काही फुटपाथ, काही ग्रीन पॅचेस, काही पाणी मुरण्यासाठी असलेल्या जागा, यांच्या ॲब्सेन्समुळे हे होतंय का, ही चर्चा कुठेही होत नाही. यात आणखी पुढचा टप्पा येतो तो रस्त्यांवर वृक्ष लागवड केल्यामुळे रस्त्यांवरचं तापमान कमी होऊ शकतं का. हो, हा मुद्दा मात्र 100% खरा आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे. एखाद्या रस्त्यावर जिथे वृक्ष लागवड झालेली आहे तिथे बाजूच्या दुसऱ्या रस्त्यांपेक्षा काही 5-1 डिग्रीपर्यंत तापमान कमी असतं. ह्याची नोंद सगळ्या देशांनी घेतलेली आहे. या विषयावर आपण नक्कीच काम करायला पाहिजे. यातला पुढचा चर्चेचा मुद्दा येतो जिथे मला खरं तर आजचा विषय जास्त करून पॉइंट आउट करायचा आहे, तो म्हणजे काचेच्या इमारती. आणि पुन्हा पुन्हा तोच मुद्दा आपल्याकडे चर्चेत येतो की भारतासारख्या देशामध्ये जिथे आपण खरं तर विषुववृत्ताच्या खूप जवळ राहतो, आपल्या भूखंडाचं हीट इंटेक खूप जास्त आहे, आपल्याला सोलर रेडिएशन्स खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात येतात आणि आपण पाश्चिमात्य राष्ट्रांसारख्या काचेच्या इमारती का बनवतो. खरं तर यातला एक मुद्दा सगळ्यात मोठा हा आहे, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये थोडीशी यावर चर्चा केली होती, ती अशी की ह्या सगळ्याच्या सगळ्या भिंती जर आपण विटांच्या करायच्या ठरवल्या तर त्या मार्गे जे काही इमारतीचं वजन वाढेल, त्या वजनाच्या मागे ज्या प्रपोर्शनमध्ये लोखंड आणि कॉलमची आणि बीमची आणि स्लॅबची जी काही साईज वाढेल ते सगळं बघता इतक्या उंच इमारती बांधणं कधी कधी शक्यच होत नाही. मुंबईसारख्या शहरात तर जिथे कोस्टल रेग्युलेशन्स लागू झालेले असतात, अशा ठिकाणी जिथे दलदल वगैरे निर्माण होते, जास्त खोल खोदायला गेलं तर समुद्राचंच पाणी आत येऊ शकतं त्या खड्ड्यामध्ये, अशा ठिकाणी इमारतीचं वजन हा खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहेच. दुसरा मुद्दा हा की आपण काही सरसकट सगळ्या ह्या उंच इमारती बांधत नाही तरी पण सगळीकडे काचा का दिसायला लागतात. त्याचं उत्तर असं देता येऊ शकतं, विटा बनवण्यासाठी जी माती वापरली जाते ती माती, ती भाजण्यासाठी ज्या प्रकारचे लाकूड जाळलं जातं ते लाकूड, त्यानंतर त्याचं प्लास्टरिंगसाठी जी रेती वापरली जाते ती नदीतून आणलेली रेती, ह्या मागे जे काही कामगारांचं शोषण आणि ह्या सगळ्या कथा आहेत या सगळ्याकडे बघितलं तर काचा इतक्या वाईट का ठरतात हो. हे म्हणजे कसं झालंय माहिती का, आपल्याकडे मध्यंतरी एक प्लास्टिक बंदीचा खूप पुरस्कार केला गेला. मला वाटतं 2014ला भाजप सरकार आल्यानंतर 1-2 वर्षानंतर ही मोहीम चालू झाली की ज्या कुठल्या भाजी विक्रेत्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या सापडतील त्याच्यावर कारवाई करायची आणि त्यांना काही 2-4 हजारांचा दंड वगैरे लावायचा. यावर एक खूप सुंदर लेख वाचलेला मला आठवतो, तो असा की समजा दुधाची पिशवी आपण पॅक करायची ठरवली आणि ती प्लास्टिकमध्ये आपण दूध भरून सगळीकडे देतोय, या प्लास्टिकनी नाल्या जाम होत आहेत, हे मात्र सत्य आहे. आता ह्यामध्ये उपाय म्हणजे प्रश्न हा आहे की आपलं कचऱ्याचं सॅग्रिगेशन आणि त्याचं रिसायकलिंग प्रॉपर नाहीये, हा खरं तर प्रश्न आहे. पण आपण तो टाकतो कशावर की आपलं दूध प्लास्टिकच्या पिशव्यांमधून न येता टेट्रा पॅक्समध्ये, कार्टन्समध्ये यायला पाहिजे. हा लेख इतका सुंदर पद्धतीने ह्याचं विवेचन करत होता की इतके टेट्रापॅक्स बनवण्यासाठी ज्या प्रमाणात जंगलं कापावी लागतील तेवढी जंगलच आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलं कापून एवढे टेट्रापॅक्स आपण बनवले तर त्याच्या विघटनासाठी सुद्धा जो काही वेळ लागणार आहे तो एवढा वेळही आपल्याकडे उपलब्ध नाहीये. मुळात हे जे मॉडर्न बिल्डिंग मटेरियल्स आहेत, जे पॉलिमर आणि प्लास्टिक बेसमध्ये काम करतात, हे खरं तर मुळात ह्यांची प्रसिद्धी झाली आणि हे मूळ आपल्या वापरामध्ये आले, ह्याचं मुळातलं कारणच हे होतं की ट्रॅडिशनल पद्धतीने जे काही मटेरियल बनत होतं त्यासाठी लागणारा वेळ, त्यांनी होणारी भूमीची हानी आणि त्यामुळे त्याची वाढलेली किंमत, हे मार्केट इकॉनॉमीला बसत नव्हतं त्याचं गणित बरोबर. म्हणूनच कुठेतरी काचा आणि प्लास्टिककडे आपण वळलो. आज सुद्धा आपला जो मुळातला प्रश्न आहे की रेडिएशन्स आतमध्ये येत आहेत, पण काचेच्या इमारतींना आपण सोलर रिफ्लेक्टिव्ह वगैरे प्रकारच्या काचा बसवल्यानंतर हे रेडिएशन्स कंट्रोल होतात आणि मोस्टली IT पार्क्समध्ये ह्या प्रकारच्याच काचा बसवलेल्या असतात. त्यामुळे ही जी सगळी डिबेट आहे, जी भारताच्या खरं तर आपण ज्या मोहिमेला पाठिंबा द्यायला पाहिजे, अशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाढलेल्या गतीच्या मोहिमेला धरून टार्गेट करून ही जी अर्बन हीट आयलंडची मोहीम पुढे जात आहे, हा दुवा मला थोडासा खोडून काढावा वाटतो इथे. फार छान. आपल्याकडे ती म्हणतात ना की धट्टी कट्टी गरिबी आणि लुई पांगली श्रीमंती, त्यामधून झालं असतं की जिथं कुठं खरं खरं संपन्नतेची गरज आहे त्यासाठी मरमर करायची, ते सोडून आपल्या आळसाला आपण धट्टी कट्टी गरिबी असं गोंडस नाव दिलं.
दुसरं एक व्यावहारिक कारण सगळ्यांनीच सांगितलेलं, जुन्या पद्धतीचे बांधकामं करायची म्हणजे तर किती मनुष्यबळ लागेल, किती पैसा लागेल, एवढं करून शक्य होणार नाही सगळ्यांना घरं. जुनी दगडाची आणि विटा ह्याची लाकडाची घरं बांधायची म्हणल्याच्या नंतर तेव्हा आधुनिक जे सगळं मटेरियल आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना घरं मिळू शकलेली आहे. छोटासा शेवटचा मला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या परिस्थितीमध्ये की जेव्हा आपल्याला आधुनिक असं सगळं बांधकामासाठीचं साहित्य वापरावं लागतं आहे, त्याच्यातून काही प्रमाणामध्ये गरमीचा प्रश्न तर निर्माण होतो आहे, ह्याच्यावर आपण कशा पद्धतीनं मात करायची? म्हणजे व्यावहारिक सोल्युशन जसं तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की रस्त्याच्या बाजूला झाडं आपण लावली पाहिजेत, मोकळ्या जागा ठेवल्या पाहिजेत, म्हणजे वारं खेळतं राहू शकेल. आणि दुसरा एक मुद्दा वारंवारच समोर येतो आहे, जो आपण 100 स्मार्ट सिटीच्या निमित्ताने गेलं, विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आपल्या सगळ्याचं मूळ असं आहे की आपण फार मोजक्या ठिकाणी निर्णय प्रक्रिया ठेवल्या, त्याच्यामुळे सगळी काही जी काही लोकसंख्या आहे त्याच्या भोवती गोळा होत राहते आणि त्या पद्धतीनं मग त्यापुढे विकृती सगळ्या वाढत जातात. त्यामुळे मला गरमीचं असो की बाकीचे असो, विकेंद्रीकरण ते ठीक आहे, पण आता ह्या गरमीच्या मुद्द्यावरती आपल्याला व्यावहारिक पातळीवरची काय सोल्युशन्स, नेमके काय उपाय आपल्याला योजता येऊ शकते? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलंय, हा मुद्दा खरं तर ह्या चर्चेमध्ये मागच्या टप्प्यातच यायला पाहिजे होता, जो की मी बोलता बोलता थोडासा विसरून गेलो, की याच्यावर उपाय म्हणून ना क्युरेटेड गार्डन्स म्हणजे जबरदस्तीची गार्डन्स असा एक उपाय मध्यंतरी आणला गेला. छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण घेतलं तर एक बेसिक स्टडी अगदी मी माझ्या पातळीवर सुद्धा केली होती, ती एक खूप विचित्र आउटकम दाखवत होती. छत्रपती संभाजीनगरची जी रेल्वे रुळाची पट्टी आहे आणि पुढे बीड बायपास येतो, त्याच्यामध्ये एक मोठा असा प्रांत आहे जो की मागच्या 10-15 वर्षांमध्ये डेव्हलप झाला. तो सगळा पट्टा, आधी तिथे काही मोजकीच घरं होती, आता मात्र ते सगळं भरलेलं आहे. जेव्हा हे सगळं भरत गेलं आणि याच्या आधीचे सॅटेलाइट इमेजेस, हा पट्टा मी ह्यासाठी सांगतो स्पेसिफिकली कारण 1985-86 पासून सॅटेलाइट इमेजरी आपल्याला मिळायला चालू झाली, तोपर्यंत हा पट्टा रिकामा होता. इथे शेती वगैरे फारशी दिसत नव्हती, त्या पट्ट्यात बंजर माळरान पडल्यासारखीच ती जमीन पडलेली होती, आपल्यालाही बऱ्याच ठिकाणी ते दिसत असेल. आणि नंतर जेव्हा इथे शहरीकरण झालं, लोकांनी बंगले बांधले, काही अपार्टमेंट्स आल्या, ह्याच्यामध्ये पोडियम्स वगैरे आले, क्युरेटेड गार्डन्स आली, सगळ्यांच्या अंगणामध्ये झाडं लागली. ह्याच्यानंतर ऍक्च्युली ह्या सगळ्या भागामधलं भूजल खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. हायड्रॉलॉजी, सॅटेलाइट मधली हायड्रॉलॉजी स्टडी हे दाखवून देते की इथलं भूजल खूप उतरलंय. कारण काय झालंय की आपण आपल्या सगळ्याच लँडस्केप्सना असं समजतोय की आपण कधी ना कधी इथली जंगलं कापली आहेत, पण मुळात महाराष्ट्रातला बराचसा लँडस्केप हा असा आहे की तिथं मुळात जंगल नव्हतंच. तो सगळा गवताळ प्रांत होता, ती उघडी माळरानं होती. आणि खरं तर म्हणूनच महाराष्ट्राला दगडांच्या देशा वगैरे असं म्हणायची एक पद्धत आहे, कारण सगळीकडे काही सह्याद्री सारखी घनदाट जंगलं नव्हतीच. मुळात लेण्या जास्त असायचं कारण तेच आहे की दगड चांगला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रांतामध्ये जाऊन फक्त आणि फक्त डेरेदार वृक्षच आम्ही लावत जाऊ असं जर म्हणू तर तिथली खरं तर इकॉलॉजी सुद्धा डॅमेज होते. हाही विचार ह्या सगळ्यामध्ये केला जायला पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि ह्याच्यावरचे जे उपाय आहेत, एकतर आपण नेहमी ज्या मुद्द्यांची चर्चा करतो की रस्त्यावरच्या गाड्या कमी करणं म्हणजे पब्लिक ट्रान्झिट वाढवणं, किंवा एकेका इमारतीच्या आसपास झाडं जास्त लावता येत नसतील तर काही क्लस्टर्सच्या नंतर थोडेफार क्लस्टर झाडांसाठी रिकामी सोडणं, हे उपाय आहेत ना, ह्याच्यानी ही सगळी कामं होऊ शकतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की आता सगळ्यांनी मिळून आपण चुने आणि मातीचीच घरं बांधूया आणि एसी वापरणंच नको आणि 60 वर्षांपूर्वी बघा कसं सगळं आलबेल होतं आणि आज बघा कशी आपल्याला गरमी जाणवतीये. खरं तर ह्याचं उदाहरण असं जर पाहायला गेलं तर अगदी इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचा सुद्धा अभ्यास हेच सांगतो की मागच्या 100 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त तापमान असलेल्या उन्हाळ्यांपैकी एक उन्हाळा 1947चा होता. म्हणजे अक्षरशः खूप तापलेल्या उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण करत लोकांचे जथ्थे भारतात आलेले आहेत जीव वाचवण्यासाठी. 2014चा सुद्धा दुष्काळ जो खूप मोठा पडला होता, तोही आत्ताच्या उन्हाळ्यापेक्षा मोठाच होता. तेव्हापेक्षा तर आजपेक्षा तर तेव्हा झाडं जास्तच असतील ना, या लॉजिकने. सगळं काही बांधकामाचं लॉजिक वृक्षारोपणापाशी येऊन थांबत नाही, इतकंच या चर्चेअंती सांगायचं. धन्यवाद. एक साधी गोष्ट आपण करू शकतो की आपल्या घराच्या आजूबाजूला जास्तीत जास्त मोकळी जागा कशी राहू शकेल, किंवा जी काही आपली सोसायटी असेल त्या ठिकाणची जी मोकळी जागा आहे ती तरी निदान राखून ठेवा. त्या ठिकाणी घुसाघुसी करून काही बांधकामं करायची, त्याला लोकच जबाबदार असतात. पुन्हा आपणच आपल्या लोकप्रतिनिधीला भरीस पाडतो, आपणच ती सरकारकडची जागा ढापून तिथं काही ना काहीतरी बांधकाम करू इच्छितो. तसं न करता ज्या मोकळ्या जागा सध्या तुमच्या आजूबाजूला आहेत त्या तरी निदान राखीव ठेवा. इतका एक साधा मुद्दा उपस्थित होतो. आपण जरूर याचा विचार करूया. तुमचे प्रश्न आमच्या समोर ठेवा. गरमीच्या संदर्भामध्ये अजून काही जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर मांडा. आपण पुढच्या भागामध्ये त्याची चर्चा करूयात. इथेच थांबूया.
धन्यवाद. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLJ न्यूज.